नमस्कार मंडळी. तर ब्लॉग घेऊन आलोय दुपारच्याला. तर पाठीमागं मोगडा चालू आहे मित्रांनो. तर ट्रॅक्टर काही येत नाही बघा. तर रान जरा ओल आहे मित्रांनो, त्याच्यामुळं आमचं चुलत्याचं रान आहे बघा. तर चुलत्याचं चालू आहे मोगडा. तर आपलं पाणी देणं चालू आहे, पण लाईट गेली आहे मित्रांनो. तर लाईट दिवसाच गॅप आहे, पण येईल भरलंच परेशान करते मित्रांनो. आणि भरपूर मोठा झाला रिपेअर, त्याच्यामुळं फ्यूज बी उडून जाते लगेच. तर फ्यूज टाकायला गेलं एक माणूस. तर चुलत्याकडं आलो होतं तर पाणी प्यायला इकडं. तर ते मला इथूनच ब्लॉग घे आपलं. तर ब्लॉग घेऊ लागलो त्याचं. तर हे बघा मित्रांनो, कसे खिलार जोड आहेत मित्रांनो, जबरदस्त. ते मोगडा मित्रांनो, मोगड्या मारल्याशिवाय समजा रान फरकत नाही मित्रांनो, वाळत नाही रान जरा. हे बघा, आता रान जरा चिबोल होतं त्यांचं. तर मोगडा मारल्यावर कसं होईल हो हो काकाश्री? मोगडा मारल्यावर चांगलं होतं रान. रान वाळून जातं ना. वाळत मग रुटर मारायचं, मग गहू पेरायचं. हां, गहूला जरा उशीर झालाय मित्रांनो थोडं. तरी बी काही होत नाही, पूस काही नाही. पूस लागलं नाही अजून. पूस लास्ट पूसला बी पेरलं तरी चालतं गहू. हां, 1 महिना बाकी आहे अजून बघा. 3 फणी मोगडा चालू आहे मित्रांनो त्याचं. बैल चांगले आहेत ना जरा, त्याच्यामुळं जरा. तर शेतकऱ्याचं भरपूर हाल आहेत मित्रांनो. हे बघा किती ओलं रान झालंय बघा. रान तुटत बी नाही मित्रांनो बघा, इतकं ओलं रान झालंय. बैल चांगले जरा मजबूत आहेत, त्याच्यामुळं जरा चाललंय चांगलं. तर मित्रांनो बघा किती परेशानी चालू आहे त्याची. तर काय 2-4 हातच पुढं जाते मित्रांनो, लगेच ते बसून जाते गवत मध्ये. तर इतकं शेतकऱ्याची परेशानी आहे मित्रांनो. काय आता पोटासाठी तर करावं लागतं मित्रांनो, गहू किंवा बाजरी काहीतरी आता पेरावं लागेल ना ह्या रानामध्ये. आणि ह्या रानामध्ये तर ते गहूच पेरणार आहे. ते पाठीमागं खालचं रान दिसते ना मित्रांनो, तर त्याच्यामध्ये बाजरी पेरणार आहे. तर बाजरीला वेळ आहे समजा बाजरी पेरण्यासाठी. तर हे गहूचं रान आधी दुरुस्त करणं चालू आहे त्याची. त्या साईडनं गाडी बैल सोडलेत त्यांनी. तर आपली अजून बी लाईट आली नाही मित्रांनो. लाईट जरा फ्यूज टाकलं नसेल बहुतेक कोणी. पण जोड कसे मित्रांनो, खिल्लार जोड एकदम. दोन्ही बी चांगले जोड आहेत बघा, आहे का. जबरदस्त चलतेत बैल. आहे का कशा जोड, तरी मुंगसा नाही टाकलाय मित्रांनो त्यांना. गवत बी झाले जरा त्या रानामध्ये. त्या दिवशी पळाटी काढण्यासाठी ट्रॅक्टर आलं ते मित्रांनो, इथं तर जाग्यावरच फसलंय बघा. तर त्याच्यामुळं मोगड्यासाठी तर ट्रॅक्टर येत नाही मित्रांनो. भरपूर ओलं रान मित्रांनो खाली. हे का मी दाखवतोय तुम्हाला, इथून खालूनच दाखवतोय. हे बघा मित्रांनो, लईच भयानक ओलं रान आहे का. इतकं जबरदस्त ओलं रान आहे. काय करणार शेतकऱ्याचं लईच अवघड गणित आहे मित्रांनो. होय खिलार मारतय का ते. मारते रे दादा ती. काय अवघडच गणित आहे काय. त्याचं मुंगसं नाही आलं का. हाय ते काढलं ती. काढलं वाटतं त्याने. शाळेला मारते का ती. मुंगसा काढलाय त्याने. तर चला मित्रांनो, आपल्या रानाकडे जाऊ आपण.
तर आपल्या रानाकडे आलो मित्रांनो, तरी बी अजून बी लाईट आली नाही बघा. तर इथं झाडाखाली बसलो मित्रांनो. तर वातावरण जरा चेंज झालं मित्रांनो, आज ढगाळ वातावरण, थोडं ढग निघू लागले बघा. तर हे बघा गहू मित्रांनो आपल्या या साईडनं, तर गहू बी चांगलं जमलंय. तर गहू बी हे बघा मित्रांनो, पण हे बघा वरती झाडाच्या पुढं समजा आज ढगाळ वातावरण होऊ लागलं मित्रांनो. पाठीमागेही बघा थंडी जरा कमी झाली मित्रांनो. तिकडं विहीर आहे आपली, तिकडं लाईट गीट लावलंय आपण, पण लाईट आली नाही अजून. ते चुलते त्या साईडनं त्यांचं चालू आहे बघा. ते खांब्या ट्रॅक्टर आलेत आता, तिथं गाडी बैल पशी समजा. तर असे रानातलं वातावरण मित्रांनो. तर आपण इथंच ब्लॉग इन करू मित्रांनो, कारण की मी बी आता गावाकडे जातो मित्रांनो. लाईट का येत नाही बहुतेक, आणि डीपीमध्ये बी जाऊन येतोय बहुतेक, फिसगीस पडला असेल बहुतेक. तर चला मित्रांनो, तर चॅनलवर जरा कोणी नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि असा सपोर्ट राहते मित्रांनो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.